सर्वांना नमस्कार. तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा 19वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर अर्णव प्रिशिताला म्हणतो की तिने त्याच्यावर अविश्वास दाखवला आहे, म्हणून तर तिला आता 24 तास त्याच्या सांगण्यावरून तसेच वागावं लागेल. घरी गेल्यावर अर्णव तिला काळजीपूर्वक स्वतःच्या जवळ ठेवतो, पण तरीही त्याच्या मनात कुठेतरी ती दुखापत असतेच बरं का. प्रेषिताचा त्याचा राग घालवण्यासाठी काय खास प्रयत्न करणार ते आपण पाहूया. त्याच्या आवडतीचा पदार्थ बनवते की सरप्राईज प्लॅन करते, पण आता विक्रांतचा सस्पेन्स यात ट्विस्ट टाकत आहे बरं का. विक्रांतला कळलं होतं की त्याचा प्लॅन फसला आहे आणि अर्णवने त्याच्या गुंडांना पकडलं. आता तो सरळ अर्णववर वार न करता त्याच्या व्यवसायावर किंवा प्रेषिताच्या कुटुंबावर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर कायदेशीर अडचण आणण्याचा प्रयत्न करतो. एखादी जुनी फाईल किंवा बिझनेस डील ज्याच्यामध्ये अर्णव अडकू शकतो ती विक्रांत बाहेर काढतो. कारण प्रेषिताचं आणि त्याचं देखील खूप आधीपासून वाकडं होतं हे तर अर्णवला अजिबात माहीत नव्हतं बरं का. पण आता कुणालची साक्ष आणि अर्णवचा धाक ॲक्शन ट्विस्ट ठरणार होता आणि यात ॲक्शन ट्विस्ट असल्याने कथा एकदम रंगली आहे. तर कुणालला शुद्ध आल्यावर तो प्रेषिताला सांगतो की अर्णवनेच त्याला हॉस्पिटलमध्ये उत्तम ट्रीटमेंट मिळावी म्हणून आधीच सोय केली होती. हे ऐकल्यावर तर प्रेषिताला स्वतःची अधिकच लाज वाटते. दुसरीकडे अर्णव विक्रांतला समोरासमोर भेटायला जातो आणि त्याला ओपन चॅलेंज देतो. माझ्या कुटुंबाला हात लावला, माझा आता तुझा बिझनेस साम्राज्य कसं पत्त्यांसारखं कोसळतं ते बघ, असं तो उघड धमकी देऊन आला होता. पण आता इकडे प्रेषिता त्याच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी इमोशनल बँडेज करणार आहे आणि त्या टीपॉटच्या काचेमुळे दोघांनाही जखम झाली होती. रात्री अर्णव स्वतःच्या जखमेकडे दुर्लक्ष करतो, पण प्रेषिताच्या पायाला लागल्यामुळे तो स्वतः तिचा पाय स्वच्छ करतो आणि मलम लावतो. दोघेही काही बोलत नाही आणि बोलत नाही म्हणले ते अबोल प्रेम ना. पण त्या दोघांनाही एकमेकांची काळजी विसरून सगळा राग विसरला होता तो पण. आणि अर्णव प्रेषिता घरी पोचतात. अर्णव अजूनही वरवर राग दाखवत असतो आणि अर्णवचा रुबाब आणि प्रेषिताची मलमपट्टी दोघेही रूममध्ये येतात आपल्या. पण अर्णवच्या हातात त्या काचेमुळे जखम झाली असते. तो दुर्लक्ष करून लॅपटॉपवर काम करायला बसतो. प्रेषिता तिच्या रूममधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि प्रेषिता म्हणते, हा तिकडे द्या, मलम लावायचं आहे. आणि अर्णव रागात म्हणतो, गरज नाही आहे, मला माझं जमतं. आणि प्रेषिता हक्काने म्हणते, विचारलं नाही मी, सांगते, गपचूप हात पुढे करा. मिस्टर अकडू अर्णव गोयंका सर प्लीज. अर्णव तिच्या डोळ्यात बघतो आणि तिचा जंगली बिल्ली अवतार बघून तो पण शांत होतो. मलम लावताना प्रेषिता पुन्हा एकदा सॉरी म्हणते, पण अर्णव पुन्हा संधी साधतो. अर्णव म्हणतो, नुसतं सॉरी म्हणून चालणार नाही, तू माझा अपमान केलायस, माझ्या अविश्वास दाखवलाय. आता पुढचे 2 दिवस मी सांगतो तेच करायचं. तुला माझी पर्सनल असिस्टंट बनून राहावं लागेल घरी. मी सांगेल ती पूर्व दिशा. आणि प्रेषिता जरा मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहत म्हणते, काय हे तर अति होतंय हा, दिस इज नॉट पॉसिबल. मी आणि तुमची असिस्टंट, माय फूट. आणि अर्णव मिश्किलपणे हसत म्हणतो, मंजूर नसेल तर पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन कुणालसमोर तुला ओरडेल, जमेल का? बोल, मंजूर आहे का? आणि प्रेषिता वैतागून म्हणते, ओके बाबा, मंजूर आहे. आणि आता नोकझोक सुरू होणार होती दोघांमध्ये. आता अर्णव तिला छोट्या छोट्या कामासाठी त्रास द्यायला सुरुवात करतो. तो तिला म्हणतो, प्रेषिता कॉफी आण, पण साखर कमी आणि प्रेम जास्त हवंय. आणि प्रेषिता म्हणते, प्रेम ते तर संपलंय,
माझं तुमच्यावरचं केव्हाच, असं म्हणून ती किचनमध्ये जाते. पण चेहऱ्यावर एक गोड हसू असतं. अर्णव मागून ओरडत म्हणतो, ए ऐक, कॉफी आणताना पाय आदळत येऊ नकोस. आधीच काच लागली तुला, आणि आणखीन लागलं तर मलाच उचलून न्यावं लागेल तुझ्या रूममध्ये. पण आता रात्री तिला वाटलं होतं की अर्णव म्हणेल की इथेच याच रूममध्ये झोप, पण तसं काही झालंच नाही. कारण रूम सोडून तीच गेली होती ना. मग आता तो कसा म्हणेल? मग जावं पण तिलाच लागणार आहे ना त्याच्या रूममध्ये परत मनाने. पण ती दुसऱ्या रूममध्ये झोपली आणि आज अर्णव हळूच तिथेच गेला. संध्याकाळी रात्री झोपताना प्रेषिताला पाहून त्याला खूप काही व्हायचं. पण तिच्या पायाच्या जखमीमुळे तिला चालायला त्रास होता हे अर्णवला जाणवलं होतं. आणि अर्णव तिला न विचारता अचानक मिठीत उचलून घेतो, बेडवर बसवतो आणि अचानक दोघांच्या नजरा भिडतात. प्रेषिता म्हणते, अर्णव सर सोडा मला, मी चालू शकते, सगळं करू शकते. अर्णव आता तिच्या कानाजवळ झुकून म्हणला, शिक्षा अजून संपली नाही. जंगली बिल्ली शांत बस. रात्रीची वेळ आणि अर्णवची ती कडक अट अजूनही होती बरं का. आणि अर्णव बेडवर बसून तसाच तिच्यापाशी फाईल चेक करत असतो. पण त्याचं लक्ष प्रेषिताकडे असतं, जी लंगडत लंगडत कपाटातून काहीतरी काढत असते. आणि अर्णव म्हणतो, प्रेषिता, जर तुझा तो पाय जमीला टेकवणार नसेल तर एका जागी शांत बसण्याची किती फी घेणार आहेस ग तू? प्रेषिता आता कपाळावर आठे आणत म्हणते, फी कशाची? मला माझं काम करू द्या. आणि तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे म्हणून. मग काम तर करावंच लागणार आहे ना. अर्णव आता फाईल बाजूला ठेवत म्हणाला, हो पण असिस्टंटने माझ्या डोळ्यासमोर राहायचं असतं. माझ्या डोक्याला ताप द्यायचा नसतोय. इकडे ये. आणि आता प्रेषिता हळूच त्याच्याजवळ जाते. अर्णव अचानक तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ खेचतो. प्रेषिता थेट त्याच्या मिठीत पडते आणि तिच्या काळजाची धडधड वाढली होती आता त्याच्या स्पर्शाने. पण प्रेषिता घाबरून म्हणते, अर्णव सर हे काय, कोणीतरी बघेल, सोडा. अर्णव आणि मिश्किलपणे हसतो. तो म्हणाला, बघू दे की मग. स्वतःच्या बायकोला जवळ घेतले, शेजारच्या नाही. आणि विसरली आहेस का, तू अजूनही माझी गुन्हेगार आहेस. माझ्यावर अविश्वास दाखवल्याबद्दल तुला मोठी शिक्षा मिळायला पण हवी ना. आता प्रेषिता जीभ चावत म्हणाली, सॉरी म्हटलंय ना मी मगाशी, आता काय जीव घेणार का माझा? आणि अर्णव तिच्या डोळ्यासमोर आली केसांची बट सावरत म्हणाला, जीव नाही ग, पण तुझा हा रुसवा आणि हा राग हे सगळं मला व्याजासकट वसूल करायचं आहे. आता सांग, शिक्षा म्हणून काय देऊ? एक किस देशील का? आणि आता प्रेषिता त्याच्या छातीवर हलका ठोसा देत म्हणाली, काहीतरी काय बोलताय? खूपच मगरूर झालात तुम्ही. तो मगाचा वाईल्ड लायन कुठे गेला हो? आणि तो म्हणाला, तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला, तो फक्त जगासाठी आहे. तुझ्यासाठी तर मी आता फक्त आणि फक्त तुझा अर्णव आहे. पण जर तू जास्त शहाणपणा केलास तर मग मात्र मला माझी पद्धत बदलावी लागेल. जमेल का? आणि प्रेषिता लाजून नजर खाली घेत झुकते. पण हळूच तिची हनवटी तो वर करतो. आणि अर्णव म्हणला, आजपासून तुझी प्रत्येक हालचाल माझ्या परवानगीनेच होईल. आणि हो, उद्या सकाळी मला बेड कॉफी हवी आहे, तुझ्या हातची, ती पण. आणि हो, गोड हवी, तुझ्यासारखी एकदम. कशी? कडक. आणि प्रेषिता पुन्हा नोकझोक करणार नाही, मी काही गोड कॉफी बनवणार नाही, मी तर कारल्याचा कडू ज्यूस देईल तुम्हाला, म्हणजे तुमचा हा राग थोडा कमी होईल. आणि अर्णव हसून बघत म्हणाला, बघूया कोण कोणाला गोड करतंय ते. कॉफी आणि रुसवा आणि अर्णवचा स्वॅग, आता बघूया. रात्रभर दोघीही वेगवेगळ्या रूममध्ये होती, पण कोणालाच नीट झोप लागली नाही बरं का. सकाळी प्रेषिता लवकरच उठली. तिचा पाय दुखत असून पण तिने अर्णवसाठी एक स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि
ती आता रूममध्ये निघाली. प्रिशिताने दारावर हलकीच थाप मारली आणि आत शिरली. अर्णव नुकताच उठलेला होता. विस्कटलेले केस, टी शर्टमध्ये होता, तरी तो अधिकच खूप हँडसम दिसत होता. ती त्याच्याकडेच बघत होती आणि प्रिशिता हळू आवाजात म्हणली, तुमची कॉफी. अर्णव तिच्याकडे न बघता लॅपटॉप उघडतो आणि म्हणला, ठेव इथे आणि जातो, खूप काम आहेत मला. आणि प्रिशिता मनातच म्हणाली, हा माणूस कधी सुधारणार आहे कुणास ठाऊक. घासपूस खातो, बेडवर कॉफी पितो, मग. आणि म्हणाली, आधी कॉफी घ्या, थंड होईल, मग करा तुमचं काम. आणि अर्णव कॉफीचा एक हातात मग घेतो, एक घोट घेतो, पण लगेच चेहरा वाकडा करून म्हणतं, प्रिशिता, ही कॉफी आहे की कारल्याचा काढा गं, किती कडू आहे ही. आणि आता प्रिशिता कमरेवर हात ठेवून म्हणाली, कडू? अहो, तुम्हीच तर म्हणाला होता ना की स्ट्रॉंग कॉफी लागते, मग आता ही कडू वाटते का. अर्णव आता टेबलवर कप आदळत म्हणला, स्ट्रॉंग म्हणजे चवीला चांगली लागते, ती अशी कडू नाही लागत विषासारखी. तू तर रात्री रूम बदलली ना, म्हणून कॉफीची चव पण बदलली वाटतं तुझी. आणि प्रिशिता चिडून म्हणते, रूम तुमच्यावर चिडून बदलली आहे, आणि जर आवडत नसेल ना तर नका घेऊ, मी घेऊन जाते ती कॉफी परत. आणि आता प्रिशिता कप उचलण्यासाठी पुढे सरकते, पण अर्णव चपळाईने तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचतो. कप टेबलावर तसंच राहतो आणि प्रिशिता त्याच्या अगदी जवळ येते. आणि अर्णव तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, कॉफी कडू आहे कारण तुझ्यातला गोडवा त्यात उतरलाच नाही. अजूनही माझ्यावर चिडलेली आहेस का तू. आणि प्रिशिता नजर चोरत म्हणते, मी का चिडू तुमच्यावर, आणि हो, हात सोडा माझा, कोणीतरी बघेल. अर्णव म्हणला, आणखी जवळ ओढत म्हणाला, बघू दे ना मग, काल तर तू खूप शहाणपणा करत होतीस ना इथून रूम सोडून निघून जाताना. मग काय, आज सकाळी सकाळी ही कॉफी घेऊन येण्याचं नाटक कशासाठी ग, एवढी काळजी वाटते का माझी. आणि प्रिशिता नोकझोक करत म्हणली, ओ हो, काळजी वगैरे काही नाही बरं का, तुम्ही उपाशी राहिला तर पुन्हा माझ्यावरच ओरडाल, म्हणून आणली मी कॉफी, आता सोडा मला. आणि अर्णव मिश्किलपणे हसत म्हणाला, अशी नाही सोडणार, कॉफी कडू आहे ना, मग आता ती गोड करायची जबाबदारी तुझी. चल एक स्माईल दे बघू, नाहीतर आज ऑफिसला जाणारच नाही आणि तुला दिवसभर या रूममधून बाहेर पण पडू देणार नाही, कळलं काय. आणि प्रिशिता आता लाजून हसत म्हणले, तुम्ही ना खरंच एक नंबरचे हट्टी माणूस आहात हो. जंगली बिल्ली म्हणता ना मला, तर मी नाही, तुम्ही आहात जिद्दी लायन, हो की नाही. अर्णव हसून म्हणाला, नाही, आणि तू माझी शिकारी आहेस ना, मग आता जा आणि चांगली कॉफी घेऊन ये, नाहीतर माझी शिक्षा आठवते ना. आणि प्रिशिता लाजत तिथून पळ काढते, पण जाताना तिचा पाय लंगडत असतो हे पाहून अर्णवच्या चेहऱ्यावरचं हसू जाऊन पुन्हा काळजी उमटते. ऑफिसमधल्या कामाचा ताण आणि प्रिशिताची काळजी दोन्ही होती बरं का त्याला. अर्णव ऑफिसमध्ये महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो, पण त्याचं सगळं लक्ष सारखं घड्याळाकडं आणि फोनकडं असतं. विक्रांत महाजनच्या प्रकरणामुळे तो अधिकच अस्वस्थ झालेला असतो. त्याचं प्रिशिताच्या पायाला झालेली दुखापत त्याला शांत बसू देत नव्हती. आणि ऑफिसमध्ये अर्णव आणि त्याचा मॅनेजर अतुल बसलेले होते. आणि ती बसलेले असताना अतुल म्हणाला, अर्णव सर, हे बघा नवीन प्रोजेक्टचे पेपर्स. अहो, लक्ष कुठं आहे तुमचं, असं तो चुटकी वाजवत म्हणाला. आणि अर्णव भानावत म्हणला, हा बघतोय अतुल, तू घरी फोन केला होतास का मॅडमला, औषध घेतले की नाही विचारायचं होतं ना. आणि अतुल हसून म्हणला, सर, मी कशाला करू फोन, तुम्ही स्वतः करा ना, आणि इतकी काळजी वाटते तर मगाशी घरी असताना का नाही विचारलंस तुम्ही. आणि अर्णव सॅगमध्ये म्हणाला, मी कशाला विचारू, तिला तर मी खूप मगरूर वाटतो आहे असं वाटतं ना, मग राहू दे तसंच तिला, तिचा पाय खूप दुखत होता रे सकाळी. आणि अर्णव म्हणाला, राहवत नाही ना, आणि मग करा कॉल. आणि अर्णवला राहवलंच नाही, त्याने लगेच प्रिशिताला व्हिडिओ कॉल केला, तो पण पहिल्यांदा. तर प्रिशिता किचनमध्ये काहीतरी काम करत असते.
प्रिशिताने त्याचा फोन पाहून लगेच फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो अर्णव सर, तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना? मग आता फोन का केला? ओहो रपटप गोयंका ओहो रपटप गोयंकाजी, कोणाला तरी होऊन फोन करताय ते पण. आणि अर्णव कडक आवाजात पण डोळ्यात काळजी घेऊन म्हणे, तू किचनमध्ये काय करतेस? तुला बेडवर शांत बसायला सांगितलं होतं ना? तो पाय बघ तुझा किती सुजला आहे. आणि प्रिशिता पुन्हा नोकझोक करत राहिली, अहो काम तर करावंच लागेल ना, दिवसभर बसून काय करू मी? आणि तुम्हाला काय करायचं आहे माझ्या पायाचं? मी माझं बघून घेईल. आणि अर्णव चिडून म्हणाला, प्रिशिता, जर पुढच्या 5 मिनिटात तू बेडवर दिसली नाहीस ना, तर मी आत्ताच्या आत्ता मीटिंग सोडून घरी येईल आणि तुला उचलून एका जागी बसवेल. लक्षात ठेव. औषध घेतलंस का? आता तो खूपच जरा काळजीच्या आणि पण कडक आवाजात म्हणत होता. आणि प्रिशिता हळूच म्हणली, नाही विसरले. आणि अर्णव म्हणाला, मला माहिती होतं, काय करू या जिद्दी मुलीचं? असं म्हणून तो पुन्हा चिडला. आणि आतून मगाशी मी मागवलेला तो मलम आहे ना, तो डिलिव्हरी बॉय घेऊन पोचला असेल, तिला सांग घ्यायला. आणि प्रिशिता, जर तू पुन्हा किचनमध्ये दिसलीस तर तुझा हा फोन मी जप्त करेल, कळलं? आता तो अतुलला पण ओरडत होता आणि प्रिशिताला पण ओरडत होता. आणि प्रिशिता हसून म्हणली, किती ऑर्डर सोडता हो सर, ऑफिस आहे की घर हे माझं? आणि जा आता काम करा तुमचं, मी नाही ऐकणार तुमचं काहीच. पण आता अर्णव आवाज थोडा कोमल करत म्हणाला, लक्ष ठेव स्वतःचं. आणि हो, काही बनवू नकोस, मी येताना बाहेरून तुझं आवडीचं काहीतरी घेऊन येतो, हा समजलं? आणि प्रिशिता काही बोलणार त्याआधीच अर्णवने फोन कट केला. आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं बरं का. अर्णव ऑफिसमध्ये असूनही तिला सतत आपल्याजवळ आता असल्यासारखा भासत होता. आता हेच तर होतं अबोल प्रेम. आणि संध्याकाळची वेळ, अर्णव ऑफिसमधून घरी येतो. अर्णव घरी आला तेव्हा त्याच्या हातात काही बॅग्स होत्या. तो थेट प्रिशिताच्या रूममध्ये गेला. प्रिशिता बेडवर बसून काहीतरी वाचत होती. अर्णवने बॅग टेबलावर आदळल्यासारखे ठेवल्या. आणि प्रिशिता जतकून म्हणाली, अहो काय झालं, एवढ्या रागात का आहात तुम्ही? अर्णव तिच्याकडे जरा रोखून बघत म्हणला, मी तुला सकाळी काय सांगितलं होतं? शांत बेडवर बसायचं. किचनमध्ये गेली तर गेली, ठीक आहे, पण. ती म्हणाली, पण काय? मग दुपारी तू बागेत कशाला गेली होतीस ग? CCTV फुटेज चेक पाहिले मी. आणि प्रिशिता तोंड वेडवाकडं करत म्हणली, बापरे, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये काम सोडून माझं CCTV फुटेज बघत बसता का? किती मोठे डिटेक्टिव्ह आहात हो तुम्ही, असं म्हणून ती हसली. आणि अर्णव म्हणाला, जास्त शहाणपणा करू नकोस जंगली बिटली कुठली. हा घे तुझा आवडते पिझ्झा आणि हे औषध गुपचूप खाऊन घे. प्रिशिता म्हणाली. प्रिशिता जरा पिझ्झा बघून खुश झाली, पण पुन्हा नोकझोक करत म्हणाली, पिझ्झा पिझ्झा नकोय मला, मला तर पाणीपुरी खायची आहे. तुम्ही स्वतःच्या आवडीचं काही लादता का माझ्यावर? मी असलं काय नाही खाणार. तुम्ही जशी घासपूस खाता हे मी पिझ्झा नाही खाणार. अर्णव आता तिच्या जवळ येत म्हणाला आणि तिचे गाल एका हाताने पकडून म्हणाला, गपचूप पिझ्झा खायचा की मी भरू? आणि हो, मलम लावायचा आहे पायाला. लावला का तो? आता प्रिया म्हणाली, नाही लावला, मला नाही जमत त्याचा वास. अर्णव आता चिडून म्हणाला, तू ना खरंच लहान मुलगी आहेस बरं का प्रिशिता. आणि अर्णव खाली बसला. त्याने प्रिशिताचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतला आणि प्रिशिताने पाय मागे घेतला लाजून. आणि तो प्रयत्न करत होती, पण अर्णवने तो घट्ट पकडला होता. आणि प्रिशिता लाजून म्हणले, अर्णव सर, काय करता हे? सोडा, मी लावते नंतर माझं. आणि अर्णव तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, चुपचाप बस. जास्त हालचाल केलीस तर मलमऐवजी इंजेक्शन टोचवायला नेईन, लक्षात ठेव. आणि अर्णव अगदी हळुवारपणे तिच्या कमरेवर, तिच्या जखमेवर मलम लावू लागला.
त्याच्या स्पर्शात इतकी काळजी होती की प्रेषिताचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. आणि प्रेषिता हळू आवाजात म्हणाली, इतकी काळजी कशाला करता हो माझी? काल तर खूप ओरडलात ना माझ्यावर. आणि अर्णव मलम लावत थांबून तिच्याकडे पाहत म्हणाला, ओरडतो कारण तू ऐकत नाहीस ना म्हणून, आणि काळजी पण तू तर हक्काने करते. मी हक्काने करतो. तुला काय वाटतं, तू रूम बदलली म्हणजे माझं तुझ्यावरचं लक्ष कमी होईल का? आणि प्रेषिता म्हणाली, मग अजूनही का वेगवेगळ्या रूममध्ये झोपायचं? तुम्हाला भीती वाटते का माझ्यासोबत झोपायची? तो म्हणाला, अगं रूम तू बदललीस, मी नाही. आणि अर्णव मिश्किलपणे हसत म्हणाला, भीती आणि मला? विचार कर प्रेषिता, जर मी ती रूम सोडून या रूममध्ये आलो तर तुला झोप लागेल का? की माझ्याकडे बघण्यात रात्र जाईल? आणि प्रेषिता त्याला उशी मारत म्हणाली, जा, खूपच मगरू राहतो तुम्ही. स्वतःला काय हँडसम समजता काय, खडूस कुठले? आणि अर्णव तिची उशी अडवत म्हणाला, समजत नाही आहेच ग, ते पण तुझ्यापेक्षा पण छान दिसतो ना मी. आता तो तिला चिडवत होता. आणि म्हणाला, आता पिझ्झा खा आणि शांत झोप. उद्या सकाळी पुन्हा नोकझोक करायला ताकद लागेल ना तुला. अर्णव बाहेर जायला वळाला, पण त्याने आता जाता जाता मागे वळून पाहिलं आणि हळूच म्हटलं, गुड नाईट माझी जंगली बिल्ली. आणि प्रेषिता तिथेच लाजून बसून राहिली. त्यांच्यातला दुरावा आता हळूहळू प्रेमात बदलत चालला होता. पण विक्रांत महाजन नावाचं वादळ अजून शांत झालं नव्हतं. पण आता त्यांच्यात तर प्रेमाचे ढग दाटून येतात की काय हे बघणं खूप मजेशीर ठरणार आहे बरं का. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.